मला मरण येईल का? ब्रह्मदेव म्हणले जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. जन्मलेला मृत्यू पावतो आणि मेलेला पुन्हा जन्म येतो. तू मरणार, मी मरणार, कोण मारणार? तुला कौशल्याचा राम मारणार, श्रीरामाच्या हाताने तू मारणार. ब्रह्मदेवा काय वय आहे त्या श्रीरामाचं? ब्रह्मदेव म्हणले गधे के बच्चे, आणि त्याच्या आज्याचा जन्म नाही, त्याचे आजोबा जन्माला आले नाहीत. सूर्यवंशात अजराजा जन्म घेईल, अजराजाच्या पोटी दशरथ येईल, दशरथाचं लग्न कौशल्याशी होईल आणि त्या दोघांच्या पोटी राम येईल, तो तुला मारेल. रावण म्हणाला ब्रह्मदेवा मी तुमचा नातू आहे, मला फक्त सांगा त्या दशरथाची सोयरीक झाली, लग्न लागायचं, फक्त मला एकदा सावधान करा, मी तुमचा वंशज आहे. ब्रह्मदेव म्हणले बिलकुल, ज्या दिवशी दशरथ कौशल्याचं लग्न लागणार त्या दिवशी मी तुला सावध करणार. हजारो हजारो वर्ष ओलांडून गेले आणि तो योग आला. अजनंदन राजा दशरथाचा स्वैर संबंध समुद्रापलीकडे कोसल देशात राणी कौशल्याशी झाला आणि लग्नाची तारीख ठरली, लग्नाचा मुहूर्त ठरला. समुद्र पार करण्याकरता नावा जहाज वराडी मंडळ बसले आणि दशरथाच्या अंगाला हळद लावली. नवरदेव मुलगा त्या नावेत बसला. तिकडे नवरी मुलीला कौशल्याला हळद लागली होती. त्यावेळेला ब्रह्मदेवानं रावणाला सावध केलं. आता सावध सावधान घटिका, रावण सावध हो, दशरथ कौशल्याचं लग्न ठरलंय आणि वराड समुद्रातून पलीकडे चाललंय, काय करायचंय ते कर. रावण पुष्पक विमानात बसला, विमान उडवलं, आकाश मार्गाने विमान नेलं आणि महाराजच्या नावेत राजा दशरथ बसले होते. नवरदेव म्हणून अंगाला हळद होती, वरून मारा केला आणि ती नाव ठेकऱ्या ठेकऱ्या करून फोडली. जर समोरासमोर झुंजत होता तर दशरथ त्याला ऐकत नव्हता. तुम्हाला मी दुसऱ्या दिवशी कथा सांगितली की राजा दशरथानं स्वर्गात जाऊन शुक्राचार्य जिंकला होता. दशरथ राजा योद्धे होते, पण अचानक मग वरून झाला, नावेचे तुकडे तुकडे झाले. आणि ऐका माझ्या माय बापांनो, जा को राखे साई मार सके ना देव ताई, त्याला कोण मारी. काय झालं, त्या फुटलेल्या नावेचा एक तुकडा, लाकडाचा तुकडा, फाळी पाटी राजा दशरथाच्या हाताला लागली. बाकीचं सैन्य काही वराडी मंडळ बुडालं, काही मेले आणि राजाच्या हाताला ती पाटी लागली. असा अनुकूल वायू सुटला. रावणानं ही नाव पडून रावणानं विमान नेलं कोसल देशात. नवरी मुलगी अचानक उचलली. आता मला इतकं नका विचारू की कशी उचलली, मी का डाकू आहे का सांगायला, कशी उचलली. तो खानदानी डाकूच होता. हळद लागलेली नवरी मुलगी उचलली, विमानात घातली, लंकेत आला, समुद्राला जागा केलं. ओय मूर्तिमंत समुद्र हात जोडून उभा आहे. समुद्राला सांगितलं या मुलीपासून मला धोका आहे, हिच्या पोटी येणारा श्रीराम मला मारणार आहे, मुलगी लपव. एक लाकडी पेटी सुंदर केली, त्याच्यात फळं फुलं सुंदर. या कथेच्या अनुषंगानं मला असं वाटतं की रावणाला पण कळत होतं की दशरथ मेला तर मेला, पुरुष आहे पण स्त्री हत्या करू नये, म्हणून तिची व्यवस्था केली. महाराज रावणाला जे कळत होतं ते आज आपल्याला कळणं कमाल आहे. किती स्त्रीच्या भ्रूण हत्या झाल्या, किती मुली जन्माला येण्याआधी आपण गमावल्या. त्याचा परिणाम आज झालाय दादा. पहिल्यांदा आम्ही बाहेर निघलो की लोक म्हणत महाराज तुम्ही फिरता इकडे तिकडे, एखादा नवरदेव पहा ना. आता कोणीच म्हणत नाही ना, आता म्हणतात महाराज एखादी नवरी मुलगी पाहणं. मी म्हणतो वरी पाहणं का वरी. आपल्या हाताने त्यांचे प्राण घेतले, त्याचा परिणाम आज झालेला आहे. मी तर म्हणतो आता ही जी खोप आहे ना, यायला भगव्या लुंगेच लावले,
मुलीच कुठं आहे? मुली हा नाही, भजन शिकले तर पोरी मिळती, शाळा शिकले तर मुली मिळती, शाळा शिका चांगली. आणि काहीच नाही शिकले तर लुंग्या लावायच्या, कमंडलू घ्यायचं, जटा वाढवल्या की निघले. मुलीच नाही. त्याचा परिणाम आज भोगायला याला. रावणाला कळत होत स्त्री हत्या ही पातक आहे, ही मुलगी मरू नये म्हणून त्या कंद मुळ फळ सुंदर सुंदर त्या पेटीत भरले आणि ती पेटी बंद केली, समुद्राजवळ दिली. समुद्राने ती पेटी माशाच्या ताब्यात दिली, एका मोठ्या. त्या मोठ्या माशाचं आणि तिमिलिंग नावाचा जलचर प्राणी त्याचं युद्ध लागलं आणि म्हणून समुद्रानं त्या माशानं ती पेटी एका बेटावर ठेवली. समुद्रात एक बेट होतो, त्या बेटावर ठेवली. असा वायू अनुकूल सुटला की राजा दशरथाच्या हातात लागलेली पाटी त्याला त्या बेटाकडे नेऊ लागली. बेटाकडे होय अदृष्टापैते ते वाळूची रत्न करते, उजू आयुष्य ते मारिते लोभू करी. आपलं आयुष्य जर पुढे असेल, मारणाराच आपल्यावर प्रेम करतो. ती पाटी लागली त्या बेटाला. राजा दशरथानं त्या बेटावर प्रवेश घेतला, उतरले. पाहतात तर एक सुंदर लाकडी पेटी उघडली. आत हळदीचा गाभा, अंगाला हळद लागलेली नवी नवरी मुलगी दिसली. ओळख नव्हती, ही कोण याची ओळख नव्हती, कारण काळ पूर्वीचा आहे, आताचा काळ नाही. पूर्वीच्या काळात मला नवरदेव मुलाला नवरी मुलगी पाहण्याचा चान्स नव्हता. बऱ्याच लोकांचे लग्न झाले असतील की नवरीच पाहिली नाही. मंगलाष्टकात सुद्धा आपण ऐकतो, दृष्टा दृष्ट वधूवरा न करणे. एकमेकांनी तो पडदा बाजूला करून एकमेकाच्या गळ्यात हार घातल्याशिवाय नवरदेवानं नवरी पाहू नये आणि नवरीनं नवरदेव पाहू नये. ते अज्ञान लेकरं कळणार नाही, एकमेकाला पाहतील म्हणून दोघांच्या मधात काय धरल्या जातं? अंतःपट म्हणतात त्याला, अंतरपाठ. महाराज खरंच पाहत नव्हते, खरंच पाहत नव्हते. काही जास्त दिवसाची गोष्ट नाही. 1989 ला माझं लग्न झालेले, हे दोन्ही साक्षीदार आहेत आणि दादा तिसरे आहेत. माझी 88 ला सोयरीक झाली आणि 89 ला लग्न, म्हणजे माझा 12 महिने वेळ होता. खरंच आमची महाराजींनी पाहिली नव्हती. लग्नातच मग पाहा वाटत होती, मी माणूसच आहे ना, पण चान्स नव्हता. आमचे वडील आमचे चुलते म्हणत होते, बाबा पाहायला जाऊ नये, नवरदेवान जाऊ नये. आतापर्यंत चालली ही पद्धत. आता कोणालाही विचारा लग्न करता का मुलाचं, नवरदेवाच्या मनावर आहे. आपल्या काहीच हातात राहिलं नाही. आता काळ बदलला, आपल्या परंपरा नष्ट होत चालल्या. दशरथानं कौशल्या पाहिलीच नव्हती आणि कौशल्याने दशरथ पाहिला नव्हता. पेटी उघडली आणि दशरथाच्या विचारता, तरुणी कोण ग तू आणि इथे कशी आलीस बेटावर? तिने जनावरासारखा अंबाला फोडला. हे महापुरुषा, तुमच्या पाया पडते, मला या पेटीतून बाहेर काढा, मला समुद्रात बुडवा, मला मरू द्या. दशरथ विचारतात, का मरायचं? तिने सांगितलं, माझ्यावर एवढी आपत्ती, मी सूर्यवंशात अयोध्याधीश राजा दशरथाची पत्नी होणार होती. आज आमचं लग्न होतं, पण माझा पती रावणानं नाव फोडली आणि समुद्रात बुडून मारला आणि तोच पांढरा रावण मला घेऊन आलाय. त्यानं सांगितलं की तुझा होणारा पती मारलाय. जर मला होणारा पती मारला असेल तर या जगातले सगळे माझे बाप भाऊ आहेत, मी लग्न करणार नाही, मी प्राण देणार. दशरथ राजाचं अंतःकरण भरून आलं. बापरे, केवढी निष्ठा! अजून लग्न लागायचं राहिलंय आणि ही म्हणती, एक दशरथ जर मेला असेल तर मला आता लग्न करायचं नाही, मला मारायचं. दशरथ राजाने सांगितलं, प्रिये प्रिये, तुझं कुंकू बळकट आहे. तुझा होणारा पती दशरथ उभा आहे आणि तो तुला बोलतोय. तिने वंश परंपरा विचारली की नेमका कोणता, अंबरवाडीचा दशरथ आहे का अंगलगावचा?
त्या भानगडी असतात ना, आपल्या वंशाची परंपरा सूर्यनारायणापासून थेट आदिराजापर्यंत सांगितली आणि त्याच वंशाचा मी दशरथ आहे. एकमेकांच्या गळ्यात मिठ्या मारल्या तेव्हा कौशल्या विचारती, प्रिया आता आपलं लग्नाचा मुहूर्त आहे, लग्नाचा मुहूर्त टळू नये आणि घडी भरलेली, आपलं लग्न कसं होईल? दशरथ म्हणाले, चिंता करू नको, ज्यांना वाचवलं तो लागेल. आणि चिंता करायचं काय काम? ज्या वंशात मी जन्मलो तो सूर्यनारायण साक्षीला आहे. आमच्यातलाच एक वंशज सगळ्यांनी निर्माण केला तो सागर साक्षीला आहे. ती धरणी मात्र आपल्या ते दोघांकडे पाहती. तिघा जणांची साक्षी आहे लग्नाला. पण आता गळ्यात हार कोणते घालणार? हार नाही, हात. कौशल्यनं हात टाकले दशरथाच्या गळ्यात आणि दशरथानं हात टाकला कौशल्याच्या गळ्यात. एवढा प्रसंग झाला की रावणाच्या भर सभेत ब्रह्मदेवानं टाळी वाजवली, कुर्या सदा मंगलम. तो रावण विचारतो, ए म्हाताऱ्या टाळी कशाला वाजवली? ब्रह्मदेव म्हणाला, गधे के बच्चे, लग्नाची टाळी आहे, लग्नाची. दशरथ कौशल्याचं लग्न लागले, जाऊन बघ. समुद्र किनाऱ्यावर आला, समुद्राला विचारलं मुलगी कुठे आहे? समुद्राने सांगितलं माशाजवळ. मासा बोलावला, माशाने सांगितलं मी युद्धात गुंतल्यामुळं बेटावर. बेटाजवळ आले त्यावेळेला राजा दशरथ त्याच पेटीचं बोहलं झालं आणि तेच फळं खाऊ लागले दशरथ कौशल्या. असं म्हणतात बोहल्यावर काहीतरी खाऊ घालावं लागतंय. ते माझं एकदाच झाल्यामुळे ध्यानात नाही माझ्या. तेच फळं खाऊ लागले दशरथ कौशल्या आणि रावणानं पाहिलं, रावणाच्या काळजाचा धक्का बसला. त्यावेळेला आकाशवाणी झाली, मूर्ख रावणा, 2 जीवाची ताटातूट करत होतास. त्या पापाचं प्रायश्चित्त जर घ्यायचं असेल तर दशरथ कौशल्याला विमानात घाल, अयोध्येत नेऊन पोहोचव आणि वरातीचा घोडा म्हणून पुढे नाच. रावण नाचला वरातीचा घोडा म्हणून. म्हणून आज दशरथ राजा विचारतात, रावणे हे केले लग्न माझे विघ्न, असे की स्मरण तुझं लागी. प्रिये, तुला आठवतं का ग आपल्या लग्नात केवढं विघ्न आणलं होतं रावणानं? रावणाचं नाव ऐकलं कोणी? कौशल्यानं नाही. कौशल्याला कानच राहिले नव्हते, उदरातल्यानं ऐकलं. उदरातल्यानं पोटात साठवला होता. त्यानं रावणाचं नाव ऐकल्याबरोबर आणि रे धनुष्य मारिन रावणा, लंका विभीषणा रहिनमी, अंगद सुग्रीव जामवंत विरा, हनुमंत पाचारा लवकरी, टाकुनी पर्वत बुधवारे सागरा, पायवाट करा जावयासी, लंके पुढे मोठे माजवी नरण, तोडीन बंधन सरोवरांचे, विश्वामित्र याज्ञेय निशिती, मारी कुबुद्धी दोघा जना. कौशल्याच्या मुखातून राम बोलू लागले. दशरथ राजाला याचा पत्ताच लागेल, ही काय बोलायला लागली? ही पुढची भविष्यवाणी होती. कोण अंगद, कोण सुग्रीव, कोण जामवंत, कोण हनुमंत? समुद्र कशाला बुजवायचा, पायवाट कशाला करायची? काहीच दशरथाच्या डोक्यात येईना. दशरथ भांबावला. दशरथ म्हणतो, भूतच आहे पण जबर आहे राव. तिच्या वाचेला फाटा फुटलाय. ही काय बोलायला लागली? कोण रावण, कोण मारणार? आता मी काय करू? आता काय करू? पण जेव्हा जेव्हा राजे अडचणीत येत होते तेव्हा तेव्हा कुलगुरु वशिष्ठांचा सल्ला घेत होते. ही जमेची बाजू. पाचारा वशिष्ठाला करी, दशरथ राजाने विचार केला, आता श्रीगुरु शिवाय उपाय नाही. माझ्या बायकोला भूतच लागलंय आणि भूत जबरदस्त. कोणीतरी जा रे, वशिष्ठ गुरुजींना आणा.
माझी कौशल्य काय बोलायला लागली मला कळत नाही. एक दूत जाऊन वशिष्ठांना घेऊन आला. माझे नामदेवराव म्हणतात येऊनी वशिष्ठ पाहे कौशल्येशी नावर्तित्येशी अष्टभाव. अष्ट सात्विक भाव तिच्या अंगावर चिन्ह दिसत होते. वशिष्ठाने येऊन पाहिलं. माझ्या वैकुंठवासींना थोडा मला नेहमी आवडीने एक ओवी म्हणायची, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. मुक्त पुरुषाजवळ जाऊन बसलं तर क्षणभर आपल्याला मुक्तीचा विलक्षण आनंद मिळतो. ती लहर माणसाला लागत असते. बद्धाला पण मुक्ततेचा आनंद मिळतो. वशिष्ठ कौशल्य जवळ येऊन बसले की वशिष्ठालाच समाधी लागली. वशिष्ठ डोलायला लागले. राजा तर जनावरासारखाच ओरडला, बापरे, ज्याला भूत काढायला आणलं तो वैद्यच भूताने झडपला. आता काय करा, कौशल्याचं भूत काढायला वशिष्ठ आणला आणि वशिष्ठाला भूत लागलं. वशिष्ठाने डोळे मिटून घेतले आणि वशिष्ठही त्या आनंदात डोलू लागले. वा, काय मी भाग्यवान, काय मी भाग्यवान. ज्या वंशाचा मी कुलगुरू, त्या वंशाची सून सिद्ध अवस्थेला पोहोचली. ब्रह्मत्वाचा डोळ आलाय म्हणून वशिष्ठ डोलू लागले. डोळे लावून त्याला भूत काढायला आणलं त्यालाच भूत लागलं असं दशरथाला वाटतं. कधी कधी असं. सर तुम्ही सांगत होते लोणीला शिक्षण झालं ना तुमचं, त्याच लोणीला मी शाळा शिकलेलो. त्या लोणीचा राधेश्यामजी लड्डांचा चिरंजीव प्रवीण लड्डा, आम्ही एका बाकड्यावर दोघं शाळा शिकलेलो. तो डॉक्टर झाला, राधेश्यामजी डॉक्टर. आणि तो कोरोनाच्या आधी एक रोग आला होता. इकडं आला की नाही मला माहित नाही, चिकनगुन्या आला होता का? आमच्या शेजारचे जवळजवळ 14-15 लोक चिकनगुन्या लागले. म्हणजे असे हातपाय वाकडे होऊन होत होते, चालताच येत नव्हतं. पण चिकनगुन्यानं मला मात्र गाठलं नाही. त्यानं ओळखलं की महाराज, मला नव्हता झाला चिकनगुन्या. 14-15 माणसाला आमच्या शेजारी चिकनगुन्या झाला. आणि मग मी चेकला धड राहिलो. 2 माणसं घेतली सोबत. एक 407 तुम्ही त्याला टेम्पो म्हणता, आम्ही मॅटेडोर म्हणतो. ते मॅटेडोर बोलवलं आणि ते 10-15 लोक त्यात टाकले. मग चला आता दवाखान्यात नेऊन दुरुस्त करू म्हणून लोणीला नेला. दवाखान्यासमोर मॅटेडोर उभा केला. दवाखान्याला कुलूप. तो माझा मित्रच प्रवीण असल्यामुळं मी लगेच त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या बायकोला हाक मारली, वहिनी. कोण? महाराज भाऊजी. हो वहिनी, तुमची बोर पिकली. 15 पेशंट घेऊन आलो. डॉक्टर साहेब कुठे? दवाखान्याला कुलूप दिसलं. भाऊजी डॉक्टर साहेब अकोल्यात आहे. अकोल्यात? मोठे साहेब मी ते अकोल्यात. दोघा आपल्याकडे अकोल्यात काय? म्हणजे दोघायला चिकनगुन्या झालाय. आता चिकनगुन्याचे लोक दुरुस्त करणारीच अकोल्यात. कोण करायचा दुरुस्त? वशिष्ठाला जर समाधी लागली, दशरथाच्या मते भूत लागले, तर दशरथ राजा कासावीस झाले. हंबरडा फोडून आकाशाकडे मुख केलं. निवारी हे
निवारी हे विघ्न लक्ष देऊन ऐका. तुमच्या लक्षात आलं का इथं मोठी गंमत झाली गुरुजी. दशरथ राजा आकाशाकडे तोंड करून वैकुंठ नायकाला हाका मारायला लागले. हे वैकुंठ नायका, या विघ्नाचं निवारण करा. रक्षिया बाळका सुदर्शने, माझं बालक सुदर्शन सोडून सांभाळा. माझी या दृष्टी नाही आनंद. अरे वैकुंठ नायका, हे बाळ माझ्या नशिबात नाही का? हाका वर पाहून मारायला लागला दशरथ. तर एक विचारतो, तुम्ही सुज्ञ श्रोते, जाऊ द्या, काका आमच्या ओळखीचे नेहमीचे. काका, ज्या वैकुंठ नायकाला वर तोंड करून राजा दशरथ हाका मारत होते, ते वैकुंठ नायक कुठे होते त्यावेळेस? हा, याला म्हणतात साधुबुवा. वैकुंठ नायक कौशल्याच्या उदरात होता ना. देव होता जवळ आणि दशरथ राजा पाहू लागले वर. ही दशरथ राजाचीच कथा आहे का आपल्या व्यथा तशाच आहे? तुझे आहे तुझं पास, तुझे आहे तुझं पासी, परी तू झाला चुकलासी, परी तू झाला चुकलासी. तुझे आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. चिवडून या नाशी तुझ्या घरचे म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, अज्ञा यानं नाश केलाय. देव का जवळ आहे का? तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा राम. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. किती किती प्रमाण सांगू तुम्हाला शास्त्रातले. ईश्वर सर्व भूतानां हृदय अर्जुन तिष्ठती. अर्जुना, तो परमात्मा सगळ्यांच्या जवळ आहे, सगळ्यांच्या जवळ. त्याच्यापेक्षा मराठी भाषा आपल्या सगळ्यांची माय बोली. सर्वा घटी राम आणि ते आधी सगळ्यात भरलेला आहे. तो एक भावगीतकार आहे, बा सुंदर भावगीत आहे त्याचा. त्याचा भाव चांगला वाटतो मला. तो म्हणतो, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा भारताच्या बाहेरी. असे आपल्या